ते उत्कर्ष 2 to 9 टेबल झालेले आहेत, तर आता त्याला 11 to 20 11 to 20चे टेबल लावून दिलेत. इथे मी आता निवडत आहे लसूण. इथे कुकरचे होत आहेत शिट्ट्या. चपाती, डाळ आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे मी आज. तर अजून 1-2 शिट्ट्या होऊ देऊया. आणि गॅस पाहू शकता, सकाळी नाश्ता वगैरे केला तर मी काही आता मग अशी साफ नाही केला, तसंच जेवणाला लागलेली आहे. भांडी घासली कारण पाणी जाणार होतं म्हणून भांडी घासून घेतली. म्हटलं आता जेवण बनवून घ्यावं आणि मग सगळं किचन साफ करून घ्यावं. त्याचं आधी लसूण निवडून घेते आणि नंतर मग गॅसची शिट्टी झाली की बंद करून टाकते. बटाट्याची भाजी आहे, त्याच्यात मस्त कढीपत्ता कापून कोथिंबीर कापून टाकूया. कोथिंबीर मी काढली, इथे 2 टाकते. हीच डाळीला आणि याला टाकणार आहे. आणि मी ते लगेच कापून घेतलं. चपाती लाटली, आपली चपाती केल्या आणि त्याच्यावरच कापून घेतलं. तर हे डाळीसाठी ठेवले. आणि तर आपली बटाट्याची भाजी झाली का डाळीला फोडणी देऊन घेते. उत्कर्षला लागली भूक आणि आपल्याला झालेले आहे. चपाती डाळ शिजलेली आहे, तिला तर मस्त फोडणी द्यायची. इथे आणि इथे वाढायला काहीच नाही आहे, त्याच्यामुळे आपलं ताट इतकंच असणार आहे. चल बस, खाली आली मी. इथे बस, इथे पुढे चो, चेअर घेऊन पुढे चो.
म्हटलं तुझं आवडीचं काय आहे? 2च भाज्या आहेत, डाळ आणि बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी आणि इथे डाळ आहे आणि चपाती. भात नाही आहे कारण भाताचे तांदूळ संपलेले आहेत. त्याला वाटत होतं तूप टाकले, हलवून घे जरा. थोडस टाकले. घसा बरं आहे ना तुझा? हा, बरं वाटते नाच? तर आज काही स्कूलला गेला नाही उत्कर्ष, जरा वाटत होतं. आणि आज खूपच पाऊस होता, त्याच्यामुळे म्हटलं नको आत्ताच कुठे, जरा बरं वाटतंय, परत पावसात जायचं ना तर परत बाधायचं, म्हणून आज पाठवलं नाही त्याला. टीचरांना तसं मेसेज केला होता तर टीचर पण बोलल्या ओके. आणि त्याला पण खूप भूक लागली होती, त्याच्यामुळे मग म्हटलं चल मी करते. आणि तो किती आजारी असला ना तो जेवण कधी सोडत नाही, हा एक त्याचा प्लस पॉईंट आहे, म्हणून तो लवकर बरा होत असतो. आणि त्याची पहिली इम्युनिटी पॉवर खूप कमी होती, अगदी 6 ते 7 वर्ष साधारण त्याने खूप त्रास दिला. सारखं हॉस्पिटल असायचं, पण ह्या वर्षी जरा आता थोडी इम्प्रूव्हमेंट आहे. त्यासाठी मी ना होमिओपॅथिक औषधं घेतली, त्याच्यामुळे त्याची जरा इम्युनिटी पॉवर थोडीशी वाढल्यासारखी झाली. आणि मी पण माझ्या किडनी स्टोनसाठी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेते. तर कशी झाली भाजी सांगितलं नाही तू? कोणती भाजी ही? म्हणजे ती कोणती भाजी? बटाटा आणि डाळ. काय आवडते तुला? माझ्या हातची डाळ उत्कर्ष बाबांना पण खूप आवडते, माझ्या भावाला खूप आवडते, दोन्ही भावांना खूप आवडते आणि उत्कर्षला सुद्धा खूप आवडते. आणि माझी डाळ मला पण खूप आवडते. मला माझ्या हातची डाळ, बटाट्याची भाजी, मेथीची भाजी, माझ्या हातचं कसंही जेवण असलं तरी मला आवडतं. प्रत्येकालाच आवडतं तसं. हा काय म्हणजे? म्हणजे प्रत्येकालाच आवडतं. मला पण साधं सिंपलच जेवण आवडतं. मीठ वगैरे व्यवस्थित आहे ना? हो, उत्कर्ष पण जास्त मीठ खात नाही. उत्कर्षच्या बाबांनाच लागतं मीठ जास्त, पण आमच्यामुळे त्यांना आम्ही ना जेवणात जेवढं टाकू तेवढं शक्यतो वरून मीठ देतच नाही. तरी म्हणतात ना वरून मीठ खाल्ल्याने चांगलं नसतं. किडनी स्टोन तर होतं मिठाने, पण म्हणतात ना बीपीचा पण त्रास होतो बहुतेक, ब्लड प्रेशरचा. तर मी काही जेवणात घेत नाही जास्त. तर जेव मग तू. हा, काय हवं ते सांग. मी किचन. कांदा नको. कांदा हे जेवणाबरोबर कुठे खातात का? मसाल्याची भाजी वगैरे असते ना त्याच्यामुळे. आता पुन्हा गेले पाणी आणि तो कांदा धुवायचं म्हटलं ना की मग हात धुवा तो कांदा. मी बटाट्याच्या भाजीत सुद्धा कांदा नाही टाकलाय, दिसतो. फक्त बटाटे आणि आपले साधी म्हणजे जिरा, मोहरी, मिरची, लसूण एवढंच टाकले. ते कांद्याकडे ना हातच ओला वाटत नाही, इतकी बुरशी आली आहे त्याला. त्याला सगळे पहिलं साफ करावं लागेल. पहिले साफ करून त्याची साली काढून दुसऱ्या ह्याच्यात हवेला थोडंसं ठेवावं लागेल, कारण की त्या भिंतींना जरा ओलावा लागतो ना किचनच्या खाली, त्याच्यामुळे त्यांना खूपच सारी बुरशी लागली. त्याच्यामुळे कांदे वापरू पण वाटत नाही. तर पाहते आज प्रयत्न करते, वेळ भेटला ना तर ते कांदे ना थोडेसे चेंज म्हणजे निवडून दुसऱ्याच्यात ठेवते जरा हवेला. आता हवेला तरी कुठे ठेवणार, ह्या घरामध्ये इतकी गर्दी, तिकडेही तेवढी गर्दी, खिडकीत तर ठेवण्याची सोयच नाही, खिडकीत पाणी येतं, मग कुठे ठेवायचं. आणि इकडे ठेवल्याने इथे बुरशी लागली, फॅनने उडाली, आपल्याला परत इन्फेक्शन झालं. मग त्याच्यामुळे मग ते कांद्याचं काय करावा पाहते, प्रयत्न करते. जेवढं मला आवश्यक आहे तेवढं काढून ठेवते आणि स्वच्छ करून कुणाला तरी देते, आहे की नाही रे? म्हणजे पटकन वापर होईल त्याचा. आपल्याला ते एक छोटंसं बकेट आहे ना तेवढं भर ठेवते आणि बाकीचे ना कुणाला तरी गरजूला देऊन टाकते. आपल्या मावशी आहेत ना, आपल्या झाडूवाले मावशी, किंवा मग कुणाला तरी देते ज्यांना गरज आहे. अर्धे देते ना अर्धे आपल्याला ठेवते, म्हणजे बुरशी लागणार नाही ना. त्यांच्याकडे पण वापरून जातील लवकर आणि आपल्याकडे पण. हे आधीच द्यायला हवं होते. पप्पांनी इतके कांदे आणायलाच नको होते. नाही, पप्पांनी पण आणले होते. चल आले अण्णा, त्यांना देते. ठीक आहे.
पाडू नका खाली. इथे भांडे असल्यामुळे ना तिकडे खिडकीकडे जाता येत नाही असं इकडे, त्याच्यामुळे मग ते अडचण होते. पाहू शकता पाणी कसं साचलंय. पाऊस अजूनही चालूच आहे, पण जर असं थोडंसं हे झालंय, मोकळं झालंय, आभाळ जरा उजेड पडल्यासारखं झालेलं आहे. नाही तर पाऊस हा कंटिन्यू चालूच आहे. चला तर मी पण घेते जेवण. मी ती घेतली बटाट्याची भाजी, डाळ आणि हे रात्रीची चपाती आहे माझी उरलेली, आणि इथे ही चपाती. आणि तर आता मी जेवण घेते आणि मग जे काही करू ते तुमच्याबरोबर शेअर नक्कीच करू. तर व्लॉग पूर्ण पहा. दरवाजा बंद कर असतो. आर्ट स्कूलचं काढू नका प्लीज. क्राफ्ट बुक काढू नका, ते लागतं. यामध्ये कोलगेट आहे. कशासाठी? कोलगेट आहे पण ऍक्च्युली चॉक आहे. तुम्ही घेऊ नका आता. अरे यार मॅडमचं काय करावं? चॉक आहे आतमध्ये. बाबा टूथपिक फोडू नका. या टिकटी सामान आहे. आणि काय मध्ये बुक लिस्ट मध्ये नाही दिलं त्यावेळेस, मग आता परत दाखवतो सगळं. किती लागले पैसे त्याला? 100 रुपये दिले तुला तिने? काय 400 रुपये. मग दुकानवाल्याने दिले नाही तिकडे? ते 100 रुपये. पप्पा हे दाखवतो. त्यावेळेस सगळं ऍक्टिव्हिटी अशी म्हणून घेऊन द्या. 400 रुपये म्हणलं खूप महाग झालं पुस्तक. 450 रुपयाचं आहे, पण त्यांनी डिस्काउंट. विद्यार्थी मध्ये नसतं भेटलं डिस्काउंट आपल्याला. ट्रायल म्हणून तो एक दिवस. गाडी फार खराब झाली वाटतं. असं डॉट 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 झाली. नाही काचेवर इथं लावू का ग? लाव, पाणी गळतंय इथे. इथं लावू. छत्री नको घेऊ, ते बुक घेऊ नकोस. बरोबर इथेच ठेव. आपण दुपारी ना डीमार्टला गेलो होतो सामान भरण्यासाठी. उत्कर्ष बाबा आले होते दुपारी, तर म्हटलं चला, ते म्हटले चला तू आज किराणा भरून देतो तुम्हाला. तर मग म्हटलं चला चांगलीच गोष्ट आहे आपल्यासाठी. तर किराणा भरण्यासाठी गेलो. तर मग मी काय काय आणले ना ते तुमच्याबरोबर मी आता शेअर करणार आहे वन बाय वन, की मी काय काय आणले आणि काय आणलं नाही ह्या वेळेस. तर ह्या गोष्टी मी तुम्हाला दाखवते. मी आपलं डिटर्जंट पावडर किंवा आपलं जे लागतात कॉस्मेटिक वगैरे हे काहीच घेतलेलं नाही आहे. मला वाटतं
5 साबणी घेतल्या असतील आणि कम्फर्ट घेतला वाटतं. कम्फर्ट यासाठी घेतला कारण की पहिला आता थोडंच राहिलेलं आहे म्हटलं, मग परत तो संपला का मग त्याच्यासाठी परत हे करावं लागेल, तेवढ्यासाठी जावं लागेल किंवा मग म्हणजे कसं पावसाळ्यामध्ये जर थोडंसं कपड्यांचा वास वगैरे येतो तर ते करावं म्हणजे त्यासाठी मग परत आता उत्कर्ष दाखवणार आहे 1 बाय 1 करून काय काय आणलंय ते, आणि जरा स्पीड मध्ये दाखवणार तर व्हिडिओ फार मोठी होईल. पटपट पटपट सांग. त्याने त्याच्या वस्तूपासून सुरुवात केलेली आहे. तर त्याला घेतलेली आहे ती कंपास. हे त्याचं स्कूलचं बुक आहे जे आधीच घेतलं होतं शॉपमधून. क्राफ्ट बुक आहे जे त्यांच्या स्कूलमध्ये लागतं. तर हे पुस्तक भेटलंच नव्हतं यावर्षी. कशी पुस्तकं बदलल्यामुळे ना हे पुस्तक भेटलं नव्हतं, तर खूप दिवस झाले ते भेटायला. तर फायनली आता स्टॉक आलेला आहे तर ते पण घेतलं आपण. हे त्याचं रफ बुक आहे जे स्कूलमध्ये काही रफ वगैरे लिहायचं असेल त्यासाठी ठेवले, काही नोट वगैरे लिहायच्या असतील किंवा एखादं बुक घरी राहिलं असेल ना तर मग ती स्टडी त्यात लिहिण्यासाठी, म्हणजे तो घरी आल्यानंतर मग ती स्टडी कंप्लीट करण्यासाठी. आणि हा ग्रीन हे बोर्ड घेतला कारण की त्याचा ग्रीन जो बोर्ड होता ना पहिला तो हरून आलेला आहे, तो कुठे ठेवलाय त्याने माहित नाही. मग त्याने आज लगेच नवीन घेतला. म्हणजे शक्यतो तो बोलला मी शोधतो तो पण, आणि हा पण म्हणजे कसं बोर्ड हा लागतोच त्याला. अरे वा, पप्पांना हट्ट केला चप्पल घ्यायला. अगदी आता त्या दिवशी मी ब्लॅक चप्पल घेतलेली त्याने, पण ती अजून तर घातली सुद्धा नाही त्याने, आणि आता पुन्हा नवीन घेतली. पण असं त्याला घरात घालायला होईल कारण की ही लादी ना खूप थंड आहे खाली, त्याच्यामुळे घरात घालायला लागतेच. तरच बरं झालं त्याला चप्पल घेतली. आणि हे ते गाडीमधलं आहे जे त्याने फ्रेशनर काय आहे दाखवते, हे घेतलं होतं. पटपट आवर, पटपट पटपट, असं खूप मोठी होईल व्हिडिओ. तर हे आपले क्राफ्टसाठी पेपर आहे. बिस्किट घेतला, एकच पुडा घेतला. मी यांना म्हटलं होतं बिस्किट बिलकुल घ्यायचे नाही आहेत, तर तरी पण म्हटले नाही एक बिस्किट घेऊया. आणि हे ना एकवर एक फ्री असतो, पण नेहमी घेत असतात 2 वगैरे, पण ह्यावेळेस म्हटलं नाही एकच बिस्किट. बिस्किट तर घ्यायचंच नाही म्हटलं होतं, पण तरी एक घेतलेलं आहे. बिस्किट घेतलं आहे. परत आपण हे घेतलेलं आहे कस्तुरी मेथी, गुळ घेतलेला आहे. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते पटपट पटपट. असं व्हिडिओ फार मोठा होणार. काय काय घेतलं दाखवते. तर आपण आणि आज आपलं तेल पण आलेलं आहे त्याच्याबद्दल पण सांगते मी. तर मी आणलेले आहेत गहू, कारण की ज्वारी आपण गावून आणलेली आहे ना ती आहे आपल्याकडे. तर गहू आणलेले आहेत मी साधारण 3 किलो, 3-3.25 किलो आहे. हा गहू आहे साधारण 40 रुपये किलोचा. सगळं दाखवते. तांदूळ आहेत आपण आणलेले, तांदूळ आहेत 7 किलो आहेत. आणि हा आहे 52 रुपयेचा, 52 रुपये किलोचा 7 किलो आहे. त्याचबरोबर मी हा बासमती तुकडा आहे आणि हा थोडासा मोठा आहे. तर मग हा आणलेला आहे, हा 62 रुपये किलोचा आहे. आणि जो मी 2.5 किलो साधारण घेतलेला आहे, 2.5 किलो, म्हणजे हा थोडासा बारीक आहे आणि हा त्याच्यापेक्षा मोठा आहे. आणि त्याचबरोबर पोहा आणलेला आहे. तर पोहे आपल्याला फरशीवर लागतच असतात म्हणून पोह्याचे घेतलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये आहे तर पोहे साधारण 1.25 किलो आणि याच्यात 1.5 किलो, म्हणजे 2-3 किलो साधारण पोहे आहेत. साबुदाणा आणलेला आहे कारण की आता सध्या उपवास बऱ्यापैकी येतच राहतात म्हणून आणलाय. आणि तसं उत्कर्षला खूप आवडतो हे साबुदाण्याची खिचडी म्हणून आणलेला आहे. आणि शेंगदाणा ह्यावेळेस नाही चांगला भेटला आपल्याला तिथे. मागच्या वेळेस मी आणला होता तो जरा थोडा महागच बसला होता आणि तो पण होता, पण उत्कर्ष बाबू बोलले नको घेऊ तिथे शेंगदाणा. मी वाशीवरून आणेल 2-4 किलो एकदमच खोबरं आणि शेंगदाणा वाशीवरून आणेल. तर हा घेतला पण इतकं काही खास नाही. हा त्याच्यात खौट शेंगदाणा पण आहे. तर हा आहे 1.25 किलो आहे आणि हा 133 रुपये किलो आहे. 133 रुपये किलो आहे पर केजी. दाखव सगळ्यांना. हा काही इतका चांगला नाही, याच्यात नाही आहे ट्रान्सपरंट आहे, असं वाटतं हायब्रिड आहे. आणि मूग आणलेला आहे मी 1.5 किलोचे वर आहे. तर हा आहे 100
गाय वगैरे आणले होते ना, तर त्याची मी उत्कर्षला मिल्क पावडर बनवलेली आहे, तर ती ह्या महिन्यात पुरेल इतपत आहे. त्याच्यामुळे मग काजू बदाम वगैरे ते मामरा बदाम वगैरे काही घेतलेलं नाही आहे. त्याच्याऐवजी मी ना हे ड्रायफ्रूट असे घेतलेले आहेत, मिक्स मेवा टाईप घेतलेले आहेत, ड्रायफ्रूट मिक्स घेतलेले आहेत, म्हणजे उत्कर्षला डब्याला वगैरे. त्याला फ्रूट सहन होत नाही ना, लगेच खोकला वगैरे, तर म्हणून म्हटलं चला आपलं हे घ्यावं. ते आणलेलं आहे, ते साधारण कितीला पडलेलं काही पण इथे आहे 426 रुपये पॅकेट आहे किंमत आहे, पण इथे काहीतरी डिस्काउंट असणार आहे. लापशीचं पॅकेट आणलेलं आहे एक, त्याचबरोबर 1 किलो रवा आणलेला आहे, आपल्याला उपमा शिरासाठी लागतो, आणि लापशी आणली आहे, आणि त्याचबरोबर तुरीची डाळ थोडीच आणली आहे, कारण तुरी डाळ जास्त खात नाही, पित्त होतं. मुगाची डाळ आणली आहे, आणि तसं पावसाळ्यात जास्त हे स्टोअर पण केलं ना तर खराब होतं, म्हणजे थोडंसं काय म्हणतात बुरशी वगैरे लागल्यासारखं होतं किंवा खराब होतं जास्त. म्हणून मग मी ना इथे कसं आपल्याकडे ओलाव्याचं प्रमाण खूप आहे रूममध्ये, त्याच्यामुळे मग शक्यतो यावेळेस किराणा थोडा आणि लिमिटेडच भरलेला आहे. आणि भरपूर आपल्याकडे कडधान्य आहेत, तर त्यातला ना चणा संपलेला होता, मग मी चणा घेतलेला आहे. आणि वेलची पावडर बनवायची, म्हणजे वेलची पावडर संपलेली आहे. वेलची मी 3 घेतल्या होत्या, आहेत 3, तर त्या 3 वेलचीची मी बनवणार आहे वेलची पावडर. आणि इथे उत्कर्ष बाबांची कॉफी संपलेली, ब्रू ब्रू त्यांच्यासाठी एक पॅकेट घेतलं. आता ती पहिली बरणी आहे ना, ती स्वच्छ धुवून तिला ती ड्राय करून मग हे भरावं लागेल, तर मग ही ना अशी पावसाने खराब होते, तर मग ती आहे. आणि हे त्यांचं उत्कर्ष बाबाचं उत्कर्षचं फेवरेट आहे, कोल्हापुरी ठेचा. आणि ह्यावेळेस मी अद्रक लसूणची पेस्ट घेऊन नाही दिली, मागच्या वेळेस यांनी जबरदस्ती घेतली होती, तर ती खूप किचन घाण करते. जेव्हा आपण फोडणी देतो ना अद्रक लसूणच्या पेस्टने, ती खूप असे भिंतीवर शिंतोडे तडतड करून शिंतोडे होतात, म्हणून मी ते घेतलं नाही. आणि हे जिरा मोहरी आहे, आणि हे उत्कर्षने घेतलेलं आहे बिना हर्षी. ते आम्हाला विचारलं पण नाही, मी जेव्हा बिल केलं ना काउंटरला त्यावेळेस पाहिलं होतं. आणि हे उत्कर्षला आवडत नाही, याच्या आधी पण घेतलं होतं, त्याने पूर्ण हे फेकून दिलं होता. त्याला ते सांगत होते बदलून घे, नाही तर हे घेऊ नको, पण त्याने ऐकलं नाही, तर हे घेतलेलं आहे. आणि इथे थोडीशी मी याची डाळ घेतलेली आहे आपली उडीद काय बोलतात त्याला, आणि या डाळी काय बोलतात, म्हैसूर डाळ. नाही उडीदच डाळ बोलते मी, पण नाही एकदम विसरायला लागली जाम. आणि उत्कर्ष बाबांची बनियान आहे, तर आणि याच्यामध्ये हे 2 पुढे घेतलेले डाळी चुड्याचे 2 पुढे घेतलेले आहेत उत्कर्षने, आणि त्यातले एक पुडा खाल्लेला पण आहे. बिस्किट घेतलेले आहे, तर Cadbury. बिस्किट घेऊन नाही दिलेले कोणत्याच प्रकारचे, तरी सुद्धा ते बोलले एक बिस्किटचा पुडा घेऊ दे, म्हणून हा घेतलेला आहे. आणि हे गाडीमध्ये लावण्यासाठी घेतलेले त्यांनी फ्रेशनर म्हणून. आणि त्याच्या व्यतिरिक्त हे आपलं हे मी रबर घेतलेले माझ्यासाठी. आणि हिंग आपलं संपलं होतं म्हणून हिंग घेतलं. आणि ह्यावेळेस ना डिटर्जंट वगैरे जे आपलं कोलगेट वगैरे जे आहे याचं सामान वॉशरूमचं वगैरे ते काहीच नाही घेतलं, कारण मागच्या वेळेस जे मी भरलं होतं ना तेच मला 2-3 महिने जातं. मी जास्तच भरते ना त्या एकदम, तर मग 2-3 महिने जातं, कारण की आपला हा किराणा जरी संपला ना तर थोडंफार आपण जाऊन आणतो, पण ते मला भरपूर दिवस जातं. पण मग तरी मी 6 साबण घेतलेले आहेत, का तर आपल्याकडे ह्या साबणी होते माझ्याकडे ऑलरेडी, पण तरी म्हटलं एक्स्ट्रा राहावं असू द्याव्यात, म्हणून ह्या 6 साबणी घेतल्या. हे त्याच्या बाबांनी घेतलेलं आहे Fog. परफ्यूम. आणि ह्यावेळेस ना मी माझ्याकडे लायझॉल आहे, पण तरी ह्यावेळेस मी हे आणलेले आहे, कारण की ना वॉशरूममध्ये बाथरूममध्ये किंवा किचनच्या इकडे ना असे याच्यामुळे ना हे निघतात, छोटे छोटे किडे वगैरे निघतात ना, तर हे त्यांच्यासाठी घेतलेलं आहे. आणि हे आपलं तेल संपलं होतं दिव्याचं आहे थोडंसं, पण संपत चाललं होतं म्हणून ते घेतलं. आणि तेल हे उत्कर्ष बाबा लावतात हे तेल, तर त्यांच्यासाठी हे तेल. आणि हे आपल्याकडे ना काय आहे कम्फर्टच आहे ना, सॉफ्ट म्हणजे Soft. फॅब्रिक आपलं फ्लफी सॉफ्ट फ्लफी कंडिशनर कपड्यांचं आपलं ते कम्फर्ट होतं ना आपल्या आतमध्ये, हो. तर त्यावेळेस मी जरा वेगळं घेतलेलं आहे कशासाठी, कारण आता कपड्यावर खूप असं म्हणजे पावसामुळे वास वगैरे येतो ना, तर आपलं पहिलं संपेलच मध्येच, म्हणून म्हटलं मग परत तेवढ्यासाठी परत जावं लागेल, म्हणून एक छोटं आणलं, नाही तर मी बऱ्यापैकी मोठंच घेऊन येत असते, म्हणजे 2-3 महिने टेन्शन नाही राहत.
आताच येऊन देऊन गेले. तर हे कोकोनट ऑइल आहे, प्युअर लाकडी घाण्याचं आहे आणि हे डीमार्ट वगैरे मधून आणलेलं नाही. हे होम डिलिव्हरी दिली त्यांनी, जे बनवतात ना तर ते होम डिलिव्हरी देतात. तर मग ते आताच देऊन गेलेले आहेत. तर त्यांचं आता पेमेंट करायचं आहे. व्हॉट्सअपवर त्यांचा हे आला असेल मार्फत वगैरे, तर त्यांचं पेमेंट करायचं आहे. तर 1 लिटर जर घेतलं ना कोकोनट ऑइल तर 500 रुपये लागतात. तर मी आता तुमच्याबरोबर इथे आजच्या माझा किराणा किंवा आजच्या दिवसाचं मी रुटीन तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आणि किराणा दाखवला. त्याचबरोबर मी तेल वगैरे आत्ता जे दाखवलं त्या टाईममध्येच ना मोबाईलची बॅटरी डाऊन झाली होती. तर मी फोन स्विच ऑफ पण झाला होता, त्याच्यामुळे थोडं आता चार्जिंग केलेलं आहे आणि म्हटलं चला आता आपल्या आजच्या ब्लॉगचा ना इथे एंड करूया. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? मी आजच्या रुटीनमधलं जे काही गोष्टी आहेत ते तुमच्याबरोबर मी शेअर केलेल्या आहेत. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका. आतापर्यंत जर कोणी व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर आणि अजून कोणी सबस्क्राईब करायचं विसरलं असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही ऑन करा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आणि आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया आपण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंतसाठी आपण आपली काळजी घ्या. ब्लॉग पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.